नमस्कार मित्रांनो, 7 एप्रिलला मैदान होत आहे आणि हे मैदान नक्की कोणत्या गावचं आहे, हे मैदानाचं बक्षीस स्वरूप काय आहे, जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपलं मैदान 7 तारखेला कशानिमित्त होत आहे? नमस्कार. काळेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त काळेश्वर केसरी पर्व दुसरे मौजे चिमणगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा 7 एप्रिल 2026 रोजी काळेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त भव्य ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होणार आहे. बक्षिसाचं स्वरूप हे पुढील प्रमाणे राहील. प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे 1 लाख रुपयाचं आहे. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस 71,000चं आहे. तृतीय क्रमांकाचं बक्षीस 51,000चं आहे. चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस 31,000चं आहे. पंचम क्रमांकाचं बक्षीस 21,000चं आहे. 6वं बक्षीस 15,000चं आहे. 7वं बक्षीस हे 11,000चं आहे. आणि प्रत्येक फायनलच्या बैलगाडी मालकांना 2 ढाली देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या मैदानासाठी प्रवेश फी ही प्रत्येकी 1,000 रुपये आकारण्यात आलेली आहे. मैदानामध्ये क्वार्टर फायनल आहे का? क्वार्टर फायनल मैदानात क्वार्टर फायनल आहे आणि क्वार्टर फायनलच्या पात्र बैलगाडी ज्यांचा नंबर येईल त्यांना 2,000 रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मैदानामध्ये टोटल फाटे किती आहेत? मैदानामध्ये टोटल 10 फाटे आहेत आणि फाटीचं टोटल अंतर हे 800 आणि 850 फुटामध्ये आहे आणि फाटी टू फाटी मधील जे अंतर आहे ते 14 फुटाचं आहे. बर. दोन्ही बाजूला बॅरिकेड किती असेल? दोन्ही बाजूला बॅरिकेड जिथं जिथं 300 मीटर आहे, पण जिथं जास्त असं धोका वाटतो धोक्याचं तसं काहीही नाही तिथं आम्ही बॅरिकेडिंग करणार आहे. बैलांना खाली थांबण्यासाठी किती जागा आहे पुरेशी? बैलांना खाली थांबण्यासाठी 100 फुटापर्यंतची जागा आहे. बैलांना पुढे थांबण्यासाठी काही अडचण नाहीये ना? बैलांना पुढे थांबण्यासाठी काही नाही. 300 फूट असं ओपनची जागा आहे आणि चढाचं रान असल्यामुळे बैलांना काही जास्त ताप होणार नाही आणि त्यांना तशी इजा वगैरे काय होणार नाही. ठीक आहे. का आव्हान कराल की बैलगाडा शर्यत मालकांना की गाड्या नोंद करण्यासाठी? हे आमचे काळेश्वर केसरीचं पर्व दुसरं आहे आणि गोवंश वाढावा यासाठी प्रत्येकाच्या मनात ही भावना व्हावी की जास्तीत जास्त हा शेतकरी राजा यांच्याकडे बैलाची संख्या वाढावी म्हणून हे मैदान भरवलं आहे. की प्रत्येकाला ते बघितल्यावर स्वतःच्या आतून मनातून भावना होईल की आपण सुद्धा एखादा गाय घेऊन गोवंश वाढवून बैल तयार करावी. मैदानामध्ये समालोचक म्हणून कोण असतील? मैदानामध्ये समालोचक म्हणून महाराष्ट्राचा बुलंद आवाज पेडगावचे सुनील मोरे, तसेच चिमणगावचा ढाण्या वाघ, गणेश तांबे, चिमणगाव सातेवाडी आणि विकास जगदाळे सर कुमटे हे समालोचक असतील. झेंडा पंच म्हणून सोमनाथ जगदाळे पेडगाव आणि नंबर टेकर म्हणून गडचे आबा हे काम पाहतील. याचे चॅनलचं नियोजन T3 लाईव्ह वर होणार आहे. ओके, धन्यवाद. नमस्कार. जय शिवराय. नमस्कार. काय सांगाल आपल्या फाटीबद्दल? काय सांगाल? ही फाटी बैलांना पळण्यासाठी कशा पद्धतीची आहे? अत्यंत उत्तम आहे. आपण माहिती घेतली असेल, पर्व दुसरं आहे आमचं. तर या दुसऱ्या पर्वाच्या दृष्टीने तुम्ही पाहाल तर बैलगाड्यांना आदल्या रात्री जरी पाऊस झाला तरी दुसऱ्या दिवशी इथं बैलगाड्या शर्यती अत्यंत उत्तम पद्धतीने होऊ शकतात. या पद्धतीचं फाटीचं वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्य आहे. हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्या नियमानुसार होणार का? हो, निश्चितच. प्रत्येक बैलगाडी चालक मालकांनी आवर्जून याची नोंद घ्यावी की अखिल भारतीय बैलगाड्या शर्यत संघटना महाराष्ट्र राज्य आणि शासकीय नियमानुसारच हे बैलगाड्या शर्यतीचं शर्यत पूर्णत्वास जाणार आहे. कोणत्याही प्रकारचा पावणा रावळा वगैरे आप्तस्वकीय बघितले जाणार नाहीत. सगळ्यांना नियम सारखे असतील. पब्लिकच्या फाटीचं कसं नियोजन कराल? इतर कोणत्याही बैलगाड्या शर्यती ज्या ज्या ठिकाणी होतात त्या मैदानामध्ये ज्या अडचणी निर्माण होतात बैलगाड्या चालक मालकांना, या प्रकारची कोणतीच अडचण इथं पब्लिक दृष्ट्या निर्माण होणार नाही याची पूर्णत्वानं काळजी यात्रा कमिटी आणि चिमणगाव यात्रा ग्रामस्थ घेणार आहेत. मैदानामध्ये अँब्युलन्सची सुविधा असेल का? हा, निश्चित. अँब्युलन्सची सुविधा सुद्धा मैदानामध्ये केली जाईल. डॉक्टरांची टीम असेल का? होय, नक्की असेल. पाण्याचा टँकर असेल का? पाण्याची व्यवस्था असेल. काय आव्हान कराल गाड्या नोंद करण्यासाठी? गाडी चालक मालक यांच्यासाठी आवर्जून आवाहन आहे. पर्व दुसरा आहे. मैदान गतवर्षी आपला अनुभव आहे. मैदानाची एकंदरीत स्थिती पाहता अत्यंत उत्तम आहे. नियोजन उत्तम आहे. बक्षिसं भरघोस आहेत आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमधल्या ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या गावामध्ये आपण पुन्हा एकदा इतिहास घडवण्याकरता यावं अशी आवर्जून कमिटीच्या वतीनं आपल्याला आवाहन करतो. कारण ह्या ना भूतो ना भविष्यती या स्पर्धा उत्तमरित्या इथं पार पडणार आहेत. कोणत्याही प्रकारचा आप्तस्वकीय न बघता शासकीय नियमानुसार होणाऱ्या स्पर्धा आहेत. याचा आवर्जून लाभ घ्यावा.
मग क्वार्टर फायनल असेल किंवा एकंदरीत सगळ्या प्रकारच्या शर्यती असतील, प्रत्येक शर्यतीला न्याय देण्याचं काम इथं कमिटी करणार आहे. नामवंत वक्ते, नामवंत समालोचक, नामवंत आणि नियमानुसार चालणारे इथं सगळी पंच कमिटी असणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा. धन्यवाद.